नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांचे औचित्य साधून आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच तंबाखू मुक्ती, टीबी मुक्ती व कुष्ठरोग मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली व NQAS लक्ष व मुस्कान स्टेट नामांकन मिळाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील नॅशनल टीमसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर यांनी रुग्णालयात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. या प्रसंगी सर्व वैद्यकीय अधिकारी, असिस्टंट, मेट्रन व इन्चार्ज नर्सिंग स्टाफ तसेच सेवा रुग्णालय कसबा बावडा, DEIC कडील डॉक्टर थोरात, PWDचे इंजिनियर कोळी यांच्यासह इतर सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रगती आणि महाराष्ट्राच्या स्थापना दिनासाठी बलिदान केलेले वीर जे आहे त्यांची स्मरणार्थ आणि त्यांच्या आठवणीच्या प्रित्यर्थ आपण हा महाराष्ट्र दिन साजरा करत असतो आणि तो आपण महाराष्ट्रामध्ये आणि आपण इथे साजरा करत आहोत. आज खरं तर मी इथे येण्याचं कारण असं आहे की हे वसाहत रुग्णालय एक इतिहास असलेलं वसाहत रुग्णालय आहे आणि एक जुनं आहे. मी सुद्धा इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर पूर्वीच्या जी अवस्था होती त्या पूर्वीची जी अवस्था होती आणि आत्ताची जी अवस्था आहे याच्यामध्ये खूप कायापालट झालेला आहे आणि हा कायापालट हा आपण सर्वांनी मिळून केलेला आहे. याच्यामध्ये विशेष करून क्लास 4 पासून मग ते DMचे असतील, कंत्राटे असतील किंवा आपले रेग्युलर क्लास 4 असतील आणि क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत म्हणजे डॉक्टर वाडकर वैद्यकीय अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली आपण खूप अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करत आहोत आणि म्हणूनच नेहमीच आम्ही याला प्रोत्साहन देण्याकरता मी बऱ्याच वेळा व्हिजिट करतो की याच्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचं वसाहत रुग्णालय, खरं पाहिलं तर आपल्याला इथून जवळ असणारं CPR हॉस्पिटल जवळ आहे आणि एक पेरी अर्बन एरियामधलं असणारं रुग्णालय आहे. खरं तर तशा अवस्थेमध्ये पेरी अर्बन एरियाची अवस्था खूप वाईट असते की तिथे एखादं आरोग्य रुग्णालय चालवणं म्हणजे फार अवघड गोष्ट असते, कारण रुग्ण तिकडे जवळच्या चांगल्या सेंटर असताना आपल्याकडे येणं अवघड असतं. परंतु तशा परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व टिकवून आपण एक चांगल्या पद्धतीच्या सुविधा, या उलटी ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यावेळी तुम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात. त्याचबरोबर इथले लोकप्रतिनिधी असतील हे सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि याचा आज एक चांगल्या पद्धतीनं डायलिसिस सेंटर आपल्याकडे सुरू होते. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा सुद्धा इथे उपलब्ध होणार आहेत आणि याचबरोबर आपण याचा एक कायापालट करण्याच्या दृष्टीने आपण एक प्लॅन पण तयार केलेला आहे. म्हणजे आणि काही कालावधीत 5-6 महिन्यामध्ये हे ग्रामीण रुग्णालय किंवा हे वसाहत रुग्णालय हे पूर्वीचं होतं आणि आज कसं आहे याचं सुद्धा आपल्याला जाणीव होईल किंवा आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीचं आपण एक चांगल्या पद्धतीच्या सुविधा जनमानसामध्ये आणि सर्वसामान्यांसाठी देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात तुम्ही साथ देत आहात. याच्यामध्ये खरं तर आज मगाशी मी उद्देश म्हणलं तसं की याच्यामध्ये आपण राज्यस्तरावरती लक्ष आणि मुस्कानमध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र राज्यामध्ये आपण प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याबद्दल मी खरं तर तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. आता अभिनंदन करत असताना आपल्याकडून अपेक्षाही व्यक्त करणं अपेक्षित आहे की हे आपण स्टेट लेवलला आपण जरी आलो असलो तरी आपण नॅशनल लेवलला सुद्धा आपण त्याच्यामध्ये जाणं अपेक्षित आहे आणि जर आपण खरोखरच प्रयत्न केला तर आपण निश्चितपणानं नॅशनल लेवलचं सर्टिफिकेशन सुद्धा आपल्याला मिळू शकतं आणि तो प्रयत्न आपण याच्यामध्ये करायचा आहे. याच्यामध्ये खरं तर नॅशनल लेवलचा सर्टिफिकेशन असेल किंवा राज्यस्तरावरचा, मगाशी मी जसा उल्लेख केला तसा क्लास 4 पासून प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट जर असेल तरच ते संस्थाची कार्य राज्यस्तरावरती किंवा नॅशनल लेवलला जाते. कारण स्वच्छतेपासून त्या सगळ्या टेक्निकल बाबी आणि बाकीचं तुमचं ॲटिट्यूड, बिहेवियर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एनकॉसमध्ये किंवा नॅशनल लेवलच्या सर्टिफिकेशन करताना मोजमाप केलं जातं आणि त्यामुळं आपण सर्वांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कामकाज करत आहात.